एक वॉटर बॉटल आणि गाडीने फिरणे, एका रूम मध्ये 4 लोक आणि साईट सीइंग वगैरे, रेल्वे प्रवासामधील जेवण पण तुम्हाला राहील आणि रेल्वेचं एसीचं तिकीट राहील आणि त्याचं एका रूम मध्ये 4 व्यक्ती जर घेतले तर त्याचं तिकीट आहे 4800 आणि डबल शेअरिंग जर घेतलं म्हणजे 4 लोक तर 6800चं पॅकेज आहे. फार कमी, एवढं कोणी पॅकेज कमी घेत नाही. 4800 आणि ते 4 दिवसाचे 4000. तुम्ही जर घरी राहिले तर तुमचं गॅस, तुमची इलेक्ट्रिक, तुमचं जेवण हे सुद्धा तेवढंच जाते तुम्हाला. त्यानंतर महाधम्मा टूर म्हणून आहे. महाधम्मा टूर याचं पण पॅकेज एकदम कमी आहे, 5500. एका रूममध्ये 4 लोक. थर्ड एसीचं तिकीट तुम्हाला राहील ते 3000चं राहणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई पासून सुरू होईल. मुंबई गयामधलं बोधी वृक्ष आपण जे पाहिलं आता, बोधी गया साईट सीइंग आणि 6वा 7वा दिवस आणि मुंबईला परतीचा प्रवास तुमचा राहणार आहे. त्याच्यानंतर गोव्याला कोण कोण चालते? गोव्याला हातवर करा. एक अजून गोव्याला नाही जायचं का कोणाला? आपण म्हणू तेव्हा तुम्ही पण गोवा पैसे खलास होतील ना, जमा होतील ना अजून. पॅकेज कॉस्ट सांगा म्हणजे जमा करतील. पैसे सांगा. गोव्याचा टूर एकदम स्वस्त आहे. चलिए नहीं, उसको पैसे निकाला. डायरेक्ट लखनऊ. गोवा टूर आहे, 6 दिवसाचा टूर आहे, एकदम छान पैकी आणि प्रति पॅकेज आहे 6500 कमीत कमी. त्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वेचं स्लीपर तिकीट राहील, एसी बस राहील, एसी हॉटेल राहील, सकाळी नाश्ता, रात्री जेवण, कंपनीचा ग्रुप तुमच्यासोबत मार्गदर्शक राहील गाईड म्हणून आणि 1 बॉटल फ्री पाण्याची दररोज त्याच्यासोबत राहील. तुम्हाला साईट सीइंग, बोटिंग त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असणार आहे गोव्याच्या टूरमध्ये. नॉट इन्क्लूड. ऑल इन्क्लूड फक्त 6500. इन्क्लूड नाही आहे सर. साईट सीन एंट्री फीस इन्क्लूड नाही. गोव्याचं मुंबईवरून किंवा मडगाववरून. दुसरा अयोध्या, प्रयागराज, वाराणसी टूर. काही हिंदूचे काही टूर असतील किंवा लोक असतील किंवा त्यांच्यासोबत तुम्हाला आपले मित्र मैत्रिणी असतात. पायाचं असलं बाबा अयोध्या कसं आहे, राम मंदिर कुठं आहे, कसं बांधलं, तर तो पण एकदम छान आहे. तो पण 6500 मध्ये 6 दिवसाचा टूर आहे. तो पण त्याच्यामध्ये पण खूप चांगली व्यवस्था आहे. वाराणसी रेल्वे स्टेशनला उतरायचं आहे, तिथून साईट सीइंग करायचं आहे, मग अयोध्येला जायचं आहे, अयोध्या साईट सीइंग, तिथं मुक्काम आणि नंतर मग प्रयागराजला आता कुंभमेळा झाला होता मोठा, त्या प्रयागराजला तुम्हाला जायचं आहे. तिथलं पण साईट सीइंग वगैरे आणि मुक्काम आणि दुपारी परतीचा प्रवास सुरू होणार आहे. हैदराबाद पण चांगलं आहे. हैदराबाद बघा बाबासाहेब तिथं प्रसिद्ध आहे. एक दिवस तिथं तुम्हाला लागते, ते तुम्हाला बघता येईल. त्याचं पण पॅकेज एकदम स्वस्त आहे. 7.5. हैदराबाद रेल्वेने किंवा कुठून पण, मुंबईच नाही, मुंबई, पुणे, मनमाड, भुसावळ, जिथून तुम्हाला बसता येईल त्या ठिकाणून हैदराबादपर्यंत. अकोल्यावाले पण हैदराबादला जाऊ शकता. हैदराबाद, चंद्रपूरवाले पण जाऊ शकता. हैदराबादला हॉटेलमध्ये मुक्काम, हैदराबादचं साईट सीइंग, मुक्काम, रामोजी फिल्म सिटी बघायला 1 दिवस लागतो पूर्ण. ते पण तुम्हाला बघून मुक्काम आणि स्थानिक साईट सीइंग करायचं आणि पुन्हा मुक्काम आणि रेल्वेनं वापस. एकदम त्याच्यामध्ये आहे तुम्हाला साईट सीइंगचं तिकीट समाविष्ट आहे, रामोजी फिल्म सिटीचं तिकीट समाविष्ट आहे. समाविष्ट नाही. समाविष्ट नाही. रामोजी फिल्म सिटीचं वेगळं तिकीट तुम्हाला काढावं लागेल. 2,500 ते 3,000 लागेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लंच पण मिळते, दिवसभर काही पण तिथं जेवण वगैरे करा. हैदराबाद, विजयवाडा, नवी अमरावती बुद्धवनम टूर, माता वैष्णवी देवी टूर फक्त 8,900 रुपये. गोल्डन ट्रायंगल, दिल्ली, आग्रा, जयपूर. दिल्ली, आग्रा, जयपूर इथला पण टूर आहे फक्त 9,900 रुपयामध्ये. ट्रिपल शेअरिंग, एका रूम मध्ये 3 जण राहणार आहेत. त्याच्यामध्ये मुंबई, जयपूर,
जयपूर बिर्ला टेम्पल, चौकीधानी, जयपूरला मुक्काम, तिथून मग जयपूर ते आग्रा, आग्र्यावरून ताजमहाल भेट, त्याच्यानंतर मग दिल्ली, दिल्लीमध्ये रेड फोर्ट, कुतुब मिनार, राष्ट्रपती भवन, जंतर मंतर, लोटस टेम्पल, राजघाट, गव्हर्न टॉप, इंडिया गेट, दिल्ली आणि मुक्काम, आणि दिल्लीहून मुंबईनं ट्रेननं वापस. शिमला कुलू मनाली, शिमला कुलू मनाली हा सुद्धा 9,900 रुपये टूर आहे. हा पण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एकदम थंड हवेचं ठिकाण तुम्हाला बघता येईल. बुद्धिस्ट सर्किट टूर आपण आता केला, बुद्धिस्ट सर्किट टूर. भूतानचा टूर पण आहे 25,500 भूतान टूर. मलेशिया टूर आहे, मलेशिया फक्त 32,500. श्रीलंका टूर आहे, श्रीलंका टूर ट्रिपल शेअरिंग जर घेतलं तर 37,000 आणि दुहेरी शेअरिंग जर घेतलं तर 40,000. दुसरे लोक श्रीलंकेचे 60,000, 65,000 घेतात, परंतु बोधी टूरच्या माध्यमातून सचिन सर फक्त 37 आणि 40,000 रुपये घेतात. विमानानं तुम्हाला प्रवास करावा लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला पासपोर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. मुंबई ते चेन्नई रेल्वे प्रवास करावा लागेल आणि चेन्नईचा साईड सीइंग तुम्हाला स्वतःच्या खर्चानं, आणि मग चेन्नई ते कोलंबो विमानानं तुम्हाला जावं लागेल. तिकडे तुम्हाला गाईड वगैरे राहील, गाडी राहील, राहण्याची व्यवस्था, तुमची जेवणाची व्यवस्था राहील. त्याच्यानंतर थायलंडचा टूर आहे. बरेच लोक विचारतात थायलंड सांगा सगळ्यांना. थायलंडचा टूर फक्त डबल शेअरिंग जर केलं तर 41,900 रुपयामध्ये. याचे पण लोक 55,000, 60,000 घेतात थायलंड टूरचे. दुसरं विचारलं तर सरांचं 41,900 रुपयाचा टूर आहे. बाली टूर 53,900, 53,900 रुपयामध्ये बालीचा टूर. म्यानमार पण आहे, म्यानमारचा 57,500. दुबई अबुधाबी टूर, दुबईचा पण टूर आहे, तो आहे 65,500. व्हिएतनामचा टूर आहे 66,900. केरळ टूर, हा केरळ टूर प्रति व्यक्ती ट्रिपल शेअरिंग. केरळला येतात ना तुम्ही? केरळ, हा केरळचा टूर आहे प्रति व्यक्ती ट्रिपल शेअरिंग 12,700 आणि एका रूम मध्ये जर 2 जण घेतले तर 15,700. एकदम कमी आहे. तो 7 दिवसाचा टूर असणार आहे. पहिला दिवस रेल्वे प्रवासात जाईल, दुसरा दिवस तुम्हाला एर्नाकुलम रेल्वे स्टेशन, आणि तिसरा दिवस मुन्नार साईट, चौथा दिवस मुन्नार ते थेकाडी, थेकाडी ते अल्लप्पी, आणि मग वॉटरफॉल, अल्लप्पी ते एर्नाकुलम आणि रेल्वे स्टेशन आणि वापस. याच्यामध्ये तुम्हाला रेल्वे नॉन एसी स्लीपर तिकीट मिळेल, एसी बस मिळेल, हॉटेल नॉन एसी राहील, ब्रेक 4 दिवसाचे 4 ब्रेकफास्ट आणि 4 दिवसाचे 4 डिनर रात्रीची ते तुम्हाला मिळतील, आणि एक लंच हाऊस बोटमध्ये लंच मिळेल तुम्हाला. कंपनी लीडर राहील, दररोज 1 वॉटर पाणी बॉटल तुम्हाला फ्री देण्यात येईल. त्याच्याशिवाय जर तुम्हाला साईट सीइंगची तिकीट वेगळे काढायची आहेत, हाऊस बोट राऊंड जर फिरायचं आहे, हाऊस बोटिंग करायचं असेल तर ते वेगळं तिकीट, सायन्स सीट साठी छोटी कार किंवा बस त्याचं वेगळं तिकीट करावं लागेल. रेल्वेनं जर तुम्हाला यायचं, एसीनं यायचं किंवा विमानानं यायचं तुम्हाला चेन्नईपर्यंत, त्याचं वेगळं तिकीट राहील. तर अशा प्रकारे हा केरळचा टूर आहे. बंगलोर उटी हा पण टूर आहे. बंगलोर टूर, उटी मैसूर टूर हा पण एकदम कमी पैशातमध्ये आहे, 12,900 फक्त. चंदीगड, शिमला, मनाली, धर्मशाळा, अमृतसर हा पण 13,400 मध्ये आहे. त्याच्यामध्ये मनाली, शिमला, कुलू, चंदीगड, धर्मशाळा फार चांगला टूर आहे म्हणून 13,400 फक्त प्रति व्यक्ती ट्रिपल, आणि डबल जर घेतलं तुम्ही तर 17,400. काही जास्त कॉस्टली नाही, एकदम स्वस्त टूर आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा हा शिमला कुलू मनालीचा टूर तुमचा होऊ शकतो. एकदा जर तुम्ही कुलू मनालीला गेले, शिमल्याला गेले तर लोक तुम्हाला म्हणतील की आम्हाला का नाही नेलं बा तुम्ही, आम्हाला आता घेऊन चला. जसं बुद्ध गयाला म्हणतात तसं. सिक्कीमचा टूर आहे, उत्तराखंड इथला पण टूर आहे.
काश्मीर टूर, काश्मीरचा पण टूर आहे. मॅडम म्हटलं काश्मीरला जायचं, तर काश्मीरचा पण टूर आहे. तो पण अगदी कमी पैशात. दुसरे जर लोक पाहिले तर 30-40 हजार रुपये घेतात केसरी बिसरीवाले. तर सरांनी फक्त सचिन सरांनी आपल्याला ही सेवा मुद्दाम उपलब्ध करून दिली आपल्यासाठी 16,900 रुपयामध्ये फक्त. त्याच्यामध्ये तुम्हाला मुंबई रेल्वे प्रवास राहील. त्याच्यानंतर तिकडे सगळं काश्मीरचं श्रीनगरला जाता येईल, तुम्हाला गुलमर्गला जाता येईल, सोनमर्गला जाता येईल, पहिलगाम बघता येईल. म्हणजे चांगले चांगले ठिकाणी एक 10 दिवसाचा हा टूर असणार आहे फक्त 16,900 रुपयामध्ये. आणि केरळ आणि तामिळनाडू 2 स्टेट जर तुम्ही सोबत घेतले, मग अशी आपण केरळचा पाहिला होता, तो ट्रिपल शेअरिंग 12,000 आणि डबल शेअरिंग 15,000. तर त्याच्यामध्ये जर तामिळनाडू आपण इन्क्लूड केलं तर तो फक्त वर तुम्हाला 17,900 रुपये. म्हणजे वर 4-5 हजार जर टाकले तर दुसरं रेल्वे त्याच्यामध्ये इन्क्लूड राहील. तुमचा रेल्वेचा प्रवास राहील. त्याच्यानंतर रात्री कन्याकुमारी बघता येईल तुम्हाला. तिरुवनंतपुरम राहील. रेल्वे नॉन AC स्लीपर तिकीट राहील. एसीचा काढायचं तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागतील. एका रूममध्ये 3 लोक राहतील, 4 लोक, 3 किंवा 4 जसं व्यवस्था असेल त्याप्रमाणे. 8 दिवसाचे 8 तुम्हाला नाश्ता मिळतील आणि रात्रीचं जेवण मिळेल. दुपारचं जेवण तुम्हाला तुमच्या साईटवर करायचं आहे. तुम्हाला करायचं असलं तर, नाही तर मग आपला जसं भरपूर खातो तसं ब्रेकफास्ट करायचं, दिवसभर छोटं मोठं बारीक चिरीक खायचं, संध्याकाळी पुन्हा तुम्हाला जेवण चांगल्या प्रकारे. असं केरळ आणि तामिळनाडूचा पण टूर आहे. राजस्थानचा टूर आहे. राजस्थान पण, राजस्थानचा टूर